करतो। आज मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी, राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आणि ज्यांच्या मतदारसंघामध्ये हे आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र साकारलेलं आहे ते आशिष शेलारजी, ज्यांनी पहिले अनाथांचे आमदार म्हणून पदवी मिळवली आणि आता डबेवाल्यांचे आमदार जे झाले आहेत असे आमचे सहकारी श्रीकांत भारतीयजी, मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुकेजी, रामदास करवंडेजी, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे सहकारी ज्येष्ठ आमदार योगेश सागरजी, आमदार तमिल सेल्वनजी, या ठिकाणी उपस्थित श्री किरण गवांदे, श्री वीरेंद्र म्हात्रे, स्वप्नाताई म्हात्रे, अलकाताई केरकर, हेतल गाला, सर्वच उपस्थित पदाधिकारी, अधिकारी, विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे जयेशभाई शहा आणि त्रिपाठीजी, सगळी टीम आणि माझ्या सर्व प्रिय डबेवाल्या बंधूंनो, उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वांना रामकृष्ण हरी। आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। मागच्या काळामध्ये श्रीकांतजींनी पुढाकार घेऊन मला निमंत्रित केलं आणि डबेवाला भवन जे आहे त्याला एक्सपिरियन्स सेंटरमध्ये आपल्याला परिवर्तित करायचं आहे आणि ती जबाबदारी मी घेतोय, तुम्ही थोडीशी मदत करा, अशा प्रकारची त्यांनी विनंती केली। आणि मी श्रीकांतजी तुमचं मनापासून अभिनंदन करेन की तुम्ही अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक्सपिरियन्स सेंटर क्रिएट केलं। ही सगळी टीम या ठिकाणी जी आहे, ज्यांचं आपण स्वागत केलं, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की जे मला अपेक्षित होतं की या ठिकाणी खऱ्या अर्थानं माधव बच्चेजींनी जी 1890 साली सुरुवात केली, त्या सुरुवातीपासनं तर आत्तापर्यंतचा इतिहास हा प्रत्येक व्यक्ती जो इथे येईल त्याला नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून समजला पाहिजे आणि ती तर व्यवस्था केलीच, पण त्यासोबत या ठिकाणी व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून खराखुरा एक्सपिरियन्स आपल्याला घेता येतो अशी व्यवस्था केली। आम्ही ज्यावेळेस व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये ते बघत होतो तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही तुमच्यासोबत सकाळी उठलोत, आम्ही विठ्ठलाची पूजा केली आहे, आम्ही डबा घेतलाय, आम्ही सायकलवर बसलोत, आम्ही एकेका चाळीमध्ये गेलोत, सगळे डबे जमा केलेले आहेत, आम्ही रेल्वेमध्ये गेलेलो आहोत, तिथनं आम्ही प्लॅटफॉर्मवर उतरलो आहोत, त्या ठिकाणच्या गाडीवर सगळे डबे लावलेले आहेत, तिथनं ते डिस्ट्रीब्यूट केले आहेत, पुन्हा सायकलवरनं चाललो आहोत, ते डबे त्या ठिकाणी दिले आहेत आणि मग जेवतानाचा आनंद देखील आम्हाला त्या ठिकाणी घेता आला। अशा प्रकारची अतिशय सुंदर व्हर्च्युअल रिॲलिटी की ज्याच्यामध्ये सकाळच्या भजनापासनं तर लोकलच्या आवाजापर्यंत आणि रस्त्यावरच्या गोंगाटापासनं तर डबा खात असतानाच्या आनंदापर्यंत प्रत्येक गोष्ट अनुभवता येते असा खरेखुरे अनुभव केंद्र किंवा खरंखुरं एक्सपिरियन्स सेंटर हे या ठिकाणी तयार झालेलं आहे। आणि म्हणून मी खरोखर आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन हे श्रीकांतजी भारतीय यांचं करतो की ज्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला। खरंय या 135 वर्षाच्या वाटचालीमध्ये तुम्ही कधी संगणक वापरला नाही, तुम्ही कधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला नाही, तुम्ही ह्यूमन इंटेलिजन्सने
जे कोडिंग तयार केलं ते कम्प्युटरपेक्षा देखील उत्तम कोडिंग हे तुम्हाला तयार करता आलं. आणि म्हणून आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असेल, अनेक पारितोषिकं असतील, अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जगातल्या सप्लाय चेनमधले लोक, त्याचा अभ्यास करणारे लोक, मॅनेजमेंटचा अभ्यास करणारे लोक आश्चर्यचकित होतात की मुंबईमध्ये एखाद्या गवतामध्ये सुई टाकून दिली तर ती सुई शोधणं जेवढं कठीण आहे तेवढंच कठीण हे डबे मिळवणं आणि ते योग्य ठिकाणी पाठवणं हे असताना देखील एकही चूक एकाही दिवशी आमचे डबेवाले करत नाही, 1 मिनिटाचाही उशीर करत नाही. ही जी काही मॅनेजमेंटची स्किल तुम्ही तयार केलेली आहे याच्यामुळे निश्चितपणे संपूर्ण जग हे तुमच्याकडे आकृष्ट झालं आहे. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आमचे डबेवाले हे वर्षातनं सुट्टी कशा करता घेतात? फक्त वारी करतात. वारीच्या व्यतिरिक्त सुट्टी नाही. त्यामुळे विठ्ठलाचे आशीर्वाद, पांडुरंगाचे आशीर्वाद हे तुमच्या पाठीशी. आपली जी समृद्ध वारकरी परंपरा आहे ही परंपरा तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच एका पिढीनंतर दुसरी पिढी, दुसऱ्या पिढीनंतर तिसरी पिढी हे चाललेलंच आहे. आणि हे सगळ्या पिढ्या दर पिढ्या हे काम करत असताना निर्व्यसनी राहणं आणि विठ्ठलाची अर्चना करून त्या ठिकाणी वारकरी पूर्ण परंपरा पाळून, माळकरी परंपरा पाळून हे जे काम तुम्ही केलेलं आहे, मला असं वाटतं की खरोखर हे अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं काम आहे. आणि म्हणूनच श्रीकांतजींनी पुढाकार घेतला आणि हे सांगितलं, सभागृहात त्यांनी विषय मांडला की डबेवाल्यांच्या संदर्भात अनेक वेळा त्यांचा उपयोग लोकांनी केला, त्यांना शोकेस केलं, लोकांनी आपल्या ॲडव्हर्टिजमेंट करून दाखवल्या, लोकांनी त्यांचा उपयोग करून आपले फोटो छापून घेतले. पण आमच्या डबेवाल्यांना त्यांचं घर काही मिळालं नाही, त्यामुळे त्यांना घर मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विषय श्रीकांतजींनी ज्यावेळी मांडला त्यावेळी आम्ही सभागृहात सांगितलं की निश्चितपणे आपण पुढाकार घ्या, या सगळ्या जे काही आमच्या डबेवाल्यांचे वेगवेगळे नेते आहेत सगळ्यांना बसवा आणि याच्यावर आपण कारवाई करू. आणि प्रधानमंत्री आवास योजना असेल, वेगवेगळ्या योजना असतील, याचं कसं बेनिफिट घेऊन आम्ही चांगल्या प्रकारची घरं ही त्या ठिकाणी देऊ शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि मला आनंद वाटतो की त्रिपाठीजींची जागा, त्यांचंही आपण टाळ्या बांधून स्वागत करू, त्यांची जागा आपल्याला मिळाली. आणि दुसरा चॅलेंज होता की कमीत कमी खर्चात घर झालं पाहिजे. जागेचाही खर्च कमी असला पाहिजे आणि बांधकामाचाही खर्च कमी असला पाहिजे. माझ्या डबेवाल्यांना ते परवडलं पाहिजे. आणि म्हणून जयेशभाई पुढे आले आणि जयेशभाई शहा त्यांना एकदा आपण सगळे टाळ्या वाजवूया. त्यांनी सांगितलं की आम्ही कुठलाही नफा न घेता या ठिकाणी हे सगळं कन्स्ट्रक्शन आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करू. अर्थात हे 2 महानुभाव एकत्रित आणणं हे काही कमी कठीण काम नव्हतं. पण श्रीकांतजींनी आणि ज्या टीमचं आपण या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत केलं, या टीमनी अहोरात्र मेहनत करून शेवटी इतका मोठा प्रोजेक्ट करायचा तर कागदावर सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात. एखादी गोष्ट राहून गेली तर पुढे त्यातनं वाद विवाद, कोर्ट कचेऱ्या, डबेवाले बिचारे डबे ठेवून राहिले आणि कोर्ट कचेऱ्यात जाऊन राहिले, असं होऊ नये म्हणून खूप त्यांनी प्रयत्न करून एक एक गोष्ट या ठिकाणी फायनल केली. आणि शेवटी आजच्या कार्यक्रमामध्ये इथे या ठिकाणी तुमच्या साक्षीनं आत्ता दोघांनीही त्याच्यावर सह्या करून त्याला सील लावलेला आहे आणि ते मला सुपूर्द केलं आहे, मी ते श्रीकांतजींना सुपूर्द केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्या घरांची जी काही स्वप्न आहे 25,50,000 रुपयामध्ये 500 चौरस फुटाचं अतिशय चांगलं घर हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये अधिक ॲम्युनिटीज कशा आणायच्या याचा प्रयत्न यापुढे आम्ही चालूच ठेवणार आहोत. ज्या वेगवेगळ्या योजना त्याच्यात टाकता येतील त्या सगळ्या योजना टाकून त्याच्यात अजून चांगलं तुम्हाला काय देता येईल, अजून जास्त काय देता येईल हा प्रयत्न या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू. आणि एवढंच नाही तर शेवटी डबेवाल्यांना
आपली रेल्वे ही त्यांची लाईफलाईन आहे, त्यामुळे सबर्बन रेल्वेशी जोडण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या या निवासस्थानापासून केल्या जातील, जेणेकरून कोणालाही निवासस्थानाचा आणि कामाचा संबंध नाही अशा प्रकारची अवस्था राहणार नाही, हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि मला अतिशय आनंद आहे की आता हे सेंटर झालं आहे. आमच्या आशिष शेलारजींनी ही जबाबदारी देखील स्वीकारलेली आहे. आशिषजी स्वतः सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत, त्यामुळे आता हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्या डोक्यात 2-4 आयडिया नक्की तयार झाल्या असतील. त्यामुळे पुढच्या काळात त्या आयडियाज आशिषजी या ठिकाणी इम्प्लिमेंट करून आमच्या डबेवाल्यांचा हा जो काही आवाज आहे, आमच्या डबेवाल्यांचं हे जे कार्य आहे हे अजून मोठं कसं करता येईल, ते अजून वैश्विक स्तरावर कसं नेता येईल आणि सर्वांना या एक्सपिरियन्सशी कसं जोडता येईल, ही जबाबदारी आशिषजी निश्चितपणे घेतील आणि ते करून दाखवतील, हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा श्रीकांतजी आपलं आणि सगळ्यांचं अभिनंदन करत असताना तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सांगतो, सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, त्याचे दिले त्यासी पावे फळ आपणासी, आहे हा आधार नाम त्याचे विशंभर, नाही रीता ठाव तुका म्हणे पसरी भाव. आणि त्यात आता पुढे हेही जोडतो, सुखे खावे अन्न ज्याने वाहिला भार, जगदीशा बरोबर त्याचेही मानावे आभार. तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या भक्कम पाठिंब्यामुळे सहकार्यामुळे सर साकार झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ आणि मुंबई पोलीस यांचे विशेष आभार. त्याचबरोबर हार्मोनी इमारत आणि इमारत यांचे देखील मनापासून आभार. त्यांनी जे या ठिकाणी कार्यक्रम करण्याची रॉकी हिल इमारत यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर ज्ञात अज्ञात संस्थांकडनं आणि विविध शासकीय कार्यालयाकडनं जे मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनच्या वतीने पुनश्च एकदा सर्वांचा आभार मानून